काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याविरोधात नवी मुंबईत राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले। वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला। महिला पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सपकाळ यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। माफी न मागितल्यास पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांनी चर्चेत राहण्यासाठी काँग्रेसकडून अशा प्रकारची बेताल वक्तव्ये केली जात आहेत। सपकाळ यांनी माफी न मागितल्यास त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येईल असा इशारा दिला। महिला जिल्हाध्यक्ष अनिता नायडू यांनीही माफीनामा न आल्यास हर्षवर्धन सपकाळ यांना साडी आणि बांगड्या भेट देत तीव्र निषेध व्यक्त करू असे सांगितले। महाराष्ट्र राज्यातल्या पहिला उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावरती अगदी खालच्या पातळीवरती म्हणजे गुंगी गुडिया अशा वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी मी महिला आघाडीकडनं सर्वप्रथम मी जाहीर निषेध करते। लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु एखाद्या महिलेवरती अशा गलिच्छ भाषेमध्ये त्यांना नावं ठेवणं ही आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती नाही। कदाचित याचा विसर काँग्रेसला पडलेला असावा। कदाचित हे आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना सुद्धा त्यांच्या पक्षा तत्कालीन परिस्थितीमध्ये गुंगी गुडिया असा संबोधित केला होता, परंतु त्याच एक म्हणजे पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी खूप उत्तम प्रकारचं काम त्या ठिकाणी करून दाखवलं आहे। आज हा जो अपमान आमच्या ताईंचा झाला हा केवळ आमच्या ताईंचा अपमान नाही तर समस्त लाडक्या बहिणींचा अपमान आहे, त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे आणि याचा जो बदला आहे आम्ही बहिणी येणाऱ्या काळामध्ये त्यांना करून दाखवणार आहोत। आणि जर माफी मागितली नाही तर आम्ही आमच्याकडनं बांगड्या त्यांना पाठवणार आहोत। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।